तर जालन्यात जाऊयात मराठा आंदोलक मनोज जरांगे। तुम्ही एक दिवस वेळ दिला ना तुमच्या जातीचा कल्याण होणार आहे हे मात्र नजरेसमोर ठेवा, ही सगळ्यांना विनंती। आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या। कोणात काही मनभेद रुसवे फुगे असतील तर सोडून द्या। आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी, कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या। मान सन्मान दिला तरी या, नाही दिला तरी या। आपली जात मोठी करू लागू ही विनंती आहे। आणि आपण आपल्या तारखेची जोरदार ताकदीने तयारी करा। ही सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दौरा होतो यांना विनंती। तुम्ही 20 तारखेला उपोषण करणार आहात, 7 तारखेला तुम्ही दौरा पण प्लॅन केलेला आहे, म्हणजे 20 ते 7 च्या दरम्यानच उपोषण होईल तुम्हाला वाटतं? तोडगाणी उपोषण 20 ते 7 म्हणजे 17 दिवस झाले। 17 दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही। 20 ला जर मी आमरण उपोषणाला बसलो तर ते 10 आणि पुढचे 7 म्हणजे 17 दिवस। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूसच जगू शकत नाही। आणि मी तरी नाही, कारण मला पहिलेच खूप वेदना आहे, मी तर जगू शकत नाही। 17 दिवस एकतर मी नाही त्यांनी जो सोडलं 17ला तर तसंच उपोषण करत मी 7 तारखेला रॅलीत जाणार। 18वा दिवस ह्यो माझा उपोषणाचा रॅलीत असेल, सोलापूर जिल्ह्यात असेल, अँब्युलन्स मध्ये मी जाईल। पण 17 दिवस तरी हे येत सरकार आता 17 दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही। कारण 20 ते 7 म्हणजे एकूण 17 दिवस व्हायलेत कठोर आमरण उपोषणाचे। पाणी बी नाही प्यायचं, जेवायचं पण नाही, काहीच नाही। 17 दिवस बिना अन्न पाण्याचा माणूस जगूच शकत नाही। जगलो 7 तारखेपर्यंत तर मी 7 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल। मेलो तर नाही जायचो, पुढच्या दौरे रद्द होतील। राज्य सरकारच्या शिष्टमंडळामधले आमदार राजेंद्र राऊत आले होते, काय चर्चा झाली? त्यांनी काय सकारात्मक काय सांगितलं? नाही काय सकारात्मक फकारात्मक नाही, काय नाही, त्यांनी सांगितलं नाही काय। ते मागच्या याच्यात होते मध्यस्थीला ते होते, त्यामुळं आम्ही काल बोललो तर ते आलते आणि काल खरंच बोललो आम्ही। ते त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्यस्थीला होतात, काय दिलं 1 महिन्यात? गुन्हे ना मागे केले ना, तिन्ही गॅजेट नाही घेतले ना, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी नाही केली, काहीच नाही। काय केलं? काहीच नाही केलं, गप बसले ते। कारण त्यांची चूक आहे, सरकारची चूक आहे, त्यांना गप बसावं लागलं। या उपोषणा दरम्यान जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही 288 जागेवर उमेदवार उभा करणार आहात। त्यातच ओएसी यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव पण आलेला आहे, काय प्रस्ताव आलेला आहे? नाही आला प्रस्ताव, नाही मला प्रस्तावातलं कळत नाही। मी त्यांना पाठवू शकत नाही, ते मला पाठवू शकत नाही। आपल्याला ते कळलं, आपलं सरळ साधं काम आहे। तुम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र येऊ, दलित मुस्लिम मराठा धनगर बांधव लिंगायत बांधव जे जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू। असं माझ्या याच्यातलं प्रस्ताव आला नाही, आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही। त्यांनी असं म्हटलं की 288 जागा जर तुम्ही लढवणार असाल तर एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे। मग आम्ही 20 तारखेला उपोषणाला मी बसतो, त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची। महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र आहे। मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे, कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की 20 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून, मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणार आहे 288 उभा करायचे का 288 पाडायचे। प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले, तुमची काय प्रतिक्रिया? नाही त्याला काय प्रस्ताव नव्हतं, कचा एकत्र बसायचं, दाना सुरू करायचं सगळ्यांनी। न्याय द्यायचा त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, 12 बलुतेदारांना द्यायचा, लिंगा समाजाला। आपण एकत्र येऊ, बसू सगळेजण आणि ठरवा कसं करायचं लढायचं। सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना। आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबाला न्याय। प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय। डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी। हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे। माझ्या नादावर नको पडू, तू किती पैसेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा, अख्खे राख लागन तुला। गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियानान थापिलेल्या। मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा तू। हो, मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी अवलाद येतोय म्हणा। तू माझ्या नादी लागू नको, तू कोण आहे? तू तुपल्या अवकातीत राह, देवेंद्र फडणवीसच्या पायरचा ठेव, नाही तर त्याचा गुख आहे। हा, महिना दे नको लागू तू। हा, मी तुला म्हणतो का काही? तुला काय मी तोंडावर नाव घेतलं का? तू लाड कोण आहे काय? मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत? उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीची।
मोठा लोक आहेत म्हणून, पण तुम्ही नीच नालायक निघालात. तू आम्ही म्हणलं तुला तू असं का मागू, तू त्याच्या पायासाठी हो, थुकासाठी हो, त्याचा गु खाजाय उची कर रोज मुठभर. आम्हाला काय देणं घेणं नाही ना. आमच्या गरीब मराठ्या ढवळाढवळ करू नको. तुला मागात पडन ते लाड्या का कोण तू. लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी. असले झिंगूर झांगूर लय येते लय जाते. तू मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं. तू तुपल्या अवकाशात राहायचं. मी तुला बोललो नाही, तुपल्या कुटुंबाला नाही. तुपला बाप कुठं असतो, तू कुठं असतो, तू कुठं असते, तुपल्या कुटुंब कुठं असतं मी काढत नाही, कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा. पण तू जर रोग झाले कुठं काय झाले, मला डीडी झाला बोचा झाला कोणता सांगत नको मला. तू माया नादी लागू नको. तुला मी सरळ सांगतो, तू देवेंद्र फडणवीस संघ मोठा होय, मंत्री होय, आमदार होय, तुला शुभेच्छा आहेत आमच्या. तू त्याचा रोज गु खाताय तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या. आमच्यामध्ये ढवळढवळ करू नको. आमच्या लेकराचं वाटलं झाले. तुला एवढा राग येतो ना, कोणी तू हराम घोर बांडगुळ, तुला एवढा राग येतो ना. ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का, त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर त्यांना ठाण्याचे एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले. तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना, तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला. माकडा कुठे शेण खातो कुठे बोलतो. त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटितो का त्याचा तो का भंगार सगळ्या दुनियाचं. तू माया पोरायचे वाटोळे झाले, तुला काय होतंय. हे पोरगा आला आता कुठे ते, चल इकडे हे प्रमाणपत्र तो, चल ये इकडं. लाड्या असं असतं माझ्याकडे डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल, असं काम असतं. तू यासारखं थुके चाटीत नाही का मी देवेंद्र फडणवीसचे. चल दाखव, चल घे इकडं. बघ हे ठाण्याहून आलंय. ए लाड्या गचपाने मराठ्याचं गुकावर खातो मोठा होतो. हे बघ हे पोरग, याचं नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे, जिंतूरचा आहे, परभणीचा. ह्यो पोलीस भरतीत आहे बरोबर का. ठाण्याला याचा नंबर लागलाय. याच्याकडे कुटुंब प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र घेत नाहीत. ते काय म्हणतो तो देवेंद्र फडणवीसचा एसपी 400 पोर आहेत असे मराठ्याचे. ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर, तुला जाय घरी. मारतो का 400 पोर. ए देवेंद्र फडणवीसची बाजू उचलणाऱ्या दलिंदर दुनियाचा सगळ्या तू माकडा. मला जातीसाठी जीव तळतोय मा. तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळतळायला लागलाय आणि मा जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय. कशाला तळतळत घेतो रे भंगार. आणि सांगायला लागला आम्हाला कोणता रोग झालाय काय झालाय. त्या देवेंद्र फडणवीसचा बघ ना, पॅन्ट टी शर्ट काढून त्याला कोणता रोग झालाय. मारतो का मग पोर मराठ्याची. मराठे परवड्याचे नाही तुला. कोण लाडे का गोडे आहे तू कोणचा परवड्याचे नाही तुला. निस्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय. मला जात मोठी करायची. झालं त्या पोराचं वाटलं. कशाला दिलं रे सीबीसीतून 10% आरक्षण. देवेंद्र फडणवीस करतो बार बार. ही तळतळे आमची. लावते पोरं घे सीबीसीतून. तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी. ते पोरं 200 का 400 पोरं आहेत. ते त्यांचं कोणबी प्रमाणपत्र आहेत. ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत, ईडब्ल्यूएस मधून भरलेले आहेत. त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार आहे, त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी. त्यांना सांगितलंय ओपन मधून भर, रिजेक्ट करतो नाही तर तू. कशाला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकारनं आम्हाला. प्रमाणपत्र नसणारा हात घेता. भंगार आयएस दर्जाचे अधिकारी झालेत. आणि इथं आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोरं रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला. आणि लाड्या गोड्या कोण आहे तू. तू थुतार तरी बघत का आम्ही कसलं ते. तो तोंडावर मुत्त म्हणलं तरी एक मराठीचं मुतायचं नाही. तो थोबाडच बघत नाहीत आम्ही. ज्याच्याकडे थोबाड बघत नाही ते कशाला थुकासाठी रे बळच. तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर. इथं माझ्या मराठ्याला त्रास देऊ नको उगाच. हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल. विनाकारण आम्ही त्याला 50 बारे सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊत आमदार होता. आमचे ते शत्रू नाहीत, आमच्या कामं करा. मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही. कशाला अटी घातल्या त्याच्यात. सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला अटी घातल्या. सगळ्या ओबीसीच्या होत्या, एससी एसटीच्या सगळ्यांच्या होत्या, त्या दुसऱ्या एनटी व्हिजेंटीच्या होत्या. काय अटी घालायची गरज होती. मोफत शिक्षण केलं ना. व्हॅलिडिटीचा अट घालायची काय गरज आहे. मोफत शिक्षण केलं पोरीला. मग आटच ठेवू नका ना.
विना अट करा ना मग शिक्षण. अट कशाला? अटी शर्ती कशाला पाहिजे तुम्हाला? लाड्या गाचपाण्या कुठून आला तू मराठ्या संघ खेटू नको. हा तुला शहाणपणानं सांगतो, खेटू नको. पैशाचे मस्ती असन, पैसे फिशे पुरत नसतात मराठ्या पुढं. शहाणा वय. देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता? होय, देवेंद्र फडणवीस बघतात का? दिसतात का कोणाला? बघत आहेत कधी? प्रेस जर बघत असले ना, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घाल नका आमदार. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडीच सांगतोय मी. तुम्ही मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका. हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतोय मी. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला 4थी वेळ आताच्या आता 14th सांगतोय. आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. मराठे आता मारामाऱ्या करणार नाहीत तुमच्याकडे निघतेन बरं का. तुम्हाला मी खरं सांगतोय, तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात. तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका. फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका. आमच्या मारामाऱ्या लागलेल्या आहे. मराठे जर खवळले ना गय करणार नाहीत. चलो धन्यवाद. नको नको मला हिंदीत नाही येत ना जास्त. आताच बैठक नहीं जरांगे जी, आपने 288 सीटों के ऊपर महाराष्ट्र में चुनाव लड़ने का ऐलान किया है. इसी ते बारसकरांची गाडी पैठणमध्ये जाळली आता आंदोलन पंढरपूरमध्ये. सॉरी बारसकर कोणी महाराज तुमच्या विरोधात गेले, त्यांनी प्रेस घेतली होती त्यांची गाडी. नाही ते मला माहिती नाही. माझी बैठक चालू होती. उगाच काय त्यात काही असं स्टंट फंटा कोणाचा. डॉक्टरांच्या तोंडाला काळं फासलं, ही घटना झाली. त्याकडे कसं ते आता कसं बघता म्हणजे त्या टायमाला त्याचं उत्तर दिलं. कसं बघता म्हणजे काय, आम्ही काय वेगळे थोडेच आहेत काय? आम्ही थोडेच काही समर्थन करतो कोणाचं? असं नाही ना. काही ज्या गोष्टीबद्दल माहितच नाही त्याच्याबद्दल काय बोलावं? जे मी बैठकीत वरी आता तुमच्या तोंडातून ऐकलंय की कुठं काय झालंय, पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी. आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो. आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं. आपल्या तसलं लोचाडपणा लाकडपणा नसते. ते आपल्या आवडलं दिलं रक्ताशी केलेलंच नाही. मागून काढी करण, याच्या वाटा जाय त्याच्या वाटा जाय. ज्याला माया वाटा जायचं ते जा. मी माझा शांत आहे. तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा, काय जे करायचं ते करा. मी बदला घेत नाही कवा. हा मी शिष्य असल्यासारखं बघतो वारकऱ्यांचा. जेवढा प्रयत्न होईल माझ्याचे तेवढा. तुम्हाला काय शितुडे उडायचे माझ्यावर उडा. मी माझा शांत आहे. मी ना कोणाला उत्तर देतो, ना मी कोणाला कर म्हणतो, ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही. मग विरोधक असला तरी बी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही. ते वाईट केलं, त्याची नियत तसली होती ते वागलं. आपण तसंच वागलं त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे? मग त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे? ते आपण समर्थनच करू शकत नाही. काय झालंय काय नाही ते तर मला माहित नाही. ओबीसी समाजाचे ससाने याला बसलेले आहेत उपोषणाला. ईडब्ल्यूएसचा तुम्ही आता विषय काढला. ईडब्ल्यूएसचा सुद्धा आता मराठ्यांना फायदा भेटत आहे. ते तुमच्यामुळे गेलं असं ओबीसीचे ससाने तुमच्यावर आरोप की तुमच्या आंदोलनामुळे ईडब्ल्यूएसही मराठ्यांचं गेलं. कोण काय म्हणते काय देण द्यायचं? पेरलेल्या लोकांचं काय करत. जरांगे जी, आपने 288 सीटों पर महाराष्ट्र में विधानसभा चुनाव लड़ने का ऐलान किया है. उसके ऊपर ओवैसी जी ने औरंगाबाद में प्रेस लेके ये कहा है कि अगर जरांगे जी अगर साथ में आते हैं तो हम साथ में इलेक्शन लड़ेंगे. साथ में हाथ कुठं आते नहीं, हम बघेंगे टाइम आज जाऊन ते एक मराठी दलित मुस्लिम सगळ्या जाती धर्मावाले जर एक साथ बसेंगे तर कपाकप सगळ्याची निवडून येंगे ना. कशाला डोक्याला ताण म्हणजे असं करण्यात नाही कुठं ना. तुम्ही इकडं आहो मैं तिकडं आहो तुम्ही कोणकडे जाओ. ते लफडे बंद करणे. गरीबाला मोठं करायचं ना. सगळेच एकमेकाके संघ चलेंगे. पाडापाडी करू. पाडो नाही तर निवडून आणू. काहीतरी होईल ना. होईंगा काहीतरी होईंगा. धन्यवाद. आम्हाला कोणाच्या साथ जाता त्याला काय जाणे का नाणे का काही लपडत नाही. त्याला काय मेर काय गाडी नाही और उनका गाडी है.
चलन देऊ ना, खबर बी चलन देऊ, काय अडचण नाही, त्याचं काय टेन्शन नाही. फक्त मला कळत नाही इकडे अवमानलेलं ते राजकारणातलं, फक्त गरीब को मोठा करेंगे सगळ्या, या एक जीवाने लढेंगे, करू बाबा एवढीवर पाडापाडी. चलो पाटील, हाच प्रश्न मराठीत विचारतो. त्या दिवशी सुद्धा ते तुम्हाला भेटायला येणार होते, पण त्यांच्या बैठकीमुळे ते जमलं नाही त्याला. म्हणजे त्यांचं आव्हान असं की मनोज जरांगे चांगलं काम करतात, मनोज जरांगे बद्दल ते नेहमी भाषणात सुद्धा तुमच्याबद्दल एक गरीब सामान्य पोरगा काय करू शकतो याच्यातून राजकारणाने शिकण्याची गरज आहे, तुमची स्तुती करतात. आणि त्यांनी थेट आता तुम्हाला सांगितले विधानसभेत जर आपण एकत्रित आलो तर चांगलं काम होईल. म्हणजे तुमचा उद्देश आहे की मुसलमानांच्या आंदोलनासाठी, आरक्षणासाठी तुम्ही लढणार. म्हणजे त्यांच्या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद पॉझिटिव्ह देता, हे शक्य आहे पुढे चालून मुसलमानांसोबत घेऊन जाणार? हो, कारण काय दुःख सारखे मराठा समाजाचे, मुस्लिम बांधवांचे, जे शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत एकदम दुःख सारखे आहेत दोघांचे पण. दलित बांधवांचे पण तेच आहेत, लिंगायत समाजाचे तेच आहेत, बारा बलुतेदारांचे ते, बंजारा बांधवांचे पण तेच आहेत. 100% एकत्र सगळ्यांनी स्वतःची जात मोठी करायसाठी यायला पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे, मराठा बांधवाला, दलित बांधवाला, मुस्लिम बांधवाला, लिंगायत बांधवाला, धनगर बांधवाला अशी संधीच येणार नाही सत्ता हस्तगत करायची. खरं सांगतोय, अशी संधी सत्ता हस्तगत करायची येणारच नाही. इतका गोल्डन चान्स आहे की आपण आपल्या गोरगरीब जाती मोठा करायचा, खूप चान्स. आणि तो चान्स घेतला पाहिजे, राजकारणाच्या नादी नाही लागला पाहिजे. ते नादी लावते, तुला मंत्री करतो, आमदार करतो, आणि टायमाला आलं की तेच उभा करणार आणि तेच पाडून टाकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.